आता आरक्षणाच्या बाबतीत झालंय काय माहिती का, एक छोटासा किस्सा सांगतो माझ्या बाबतीत झालेला. कशासाठी पाहिजे आरक्षण ते सांगतो मी. आरक्षण तर पाहिजेच, मराठा समाजाला पाहिजे, ज्या ज्या लोक वंचित आहेत गरीब आहेत त्या सगळ्यांनाच पाहिजे. नाही तर सरसगट सगळ्याचं काढून घ्यावा शासनानं. पण हे संतुलन राहावं सगळं, हे हे आपलं हे असं विपरीत होऊ नये, लोकावर जाऊ नयेत, भांडणं होऊ नयेत, याच्यासाठीच सांगायला लागलो. आरक्षणाची झळ मला जरा जास्तच बसलेली. मी DEDला, तुमचं DED झालंय यादव साहेब, मी DEDला होतो. माझ्या वर्गात एक माझा मित्र होता, आपल्या इतर होता माझा चांगला मित्र आहे माझा, माझ्या वर्गात होता. आणि तो काय म्हणायचं माहिती आहे का मला, तू किती बी CETचा अभ्यास कर, मी तुझ्या इतके टक्के घेतले तरी नोकरीला लागतोय. काय योग बघा ना, माझ्या इतकीच टक्केवारी, त्याला लागली नोकरी. आता बीड तालुक्यात तो नोकरीला जिल्हा परिषदला, मला नाही लागली टक्केवारी, दोघांना सारखीच. मग मी संस्थेवर तिथं दिले 13 वर्षे. पहिलं तर मी संस्थेवर याच्यासाठी गेलो, हा म्हणजे संस्थेवर चिटकलं म्हणजे मग पोरगी भेटल. आणि मग आता हे पैसे देऊन आणि मग थाटात गावात सगळीकडं अमक्याचं पोरग शिक्षक झाले, टाईट कपडे, शर्टिंग केलेली, जीन्स पॅन्ट घातलेली, नोकरीला. मग आता नोकरी म्हणल्यावर आला ना थेपा मला. बरं पुढं 13 वर्षे 14 वर्षे पगार सुरू होणार नाही हे त्या बिचाऱ्याला काय माहित, आणि त्या पोरीला तरी काय माहित. तो थाट बघून शिक्षकाचा मला पोरगी दिली त्या पोरीच्या बापानं. आणि त्यावेळेस मला विचारलं पगार केव्हा सुरू होईल, पण संस्थेवर जरा पगार होत नसते ऐकले. म्हणलं हा तसलं नाही, आपला थेट वशील आहे म्हणलं, 2-4 महिन्यात पगार आहे म्हणलं लगेच. ते खदार खुश. बरं पोरगी दिली, 12 महिने काय बोलला नाही सासरा, पण 12 महिन्याने एकदा आपलं घरी आली सहज. मला म्हणले पगाराची कुठपर्यंत. मी म्हणलो आता GR निघणार आहे म्हणलं, आता 2 महिन्यात GR निघणार आहे म्हणलं. आता GR नव्हता, काहीच नव्हतं. तेव्हापासून मोह GR वर कुठला विश्वासच नाही. कारण मला तिकडून सांगत होते GR निघणार आहे, तुम्हाला पगार सुरू होणार आहे. मी म्हणलं आता 2 महिन्यात GR निघायला. बरं ते बिचारे पाहुणे पुन्हा 6 महिने काय बोललेच नाही. पुन्हा 6 महिन्यानं मला विचारलं, ते म्हणले होते ना तुम्ही. म्हणलं काय ते नाही GRचं. म्हणलं निघा ना आता, त्याचं काय शासनाचं काम आहे, 4-2 वर्ष इकडे तिकडे चलत असतं. पुन्हा 4 वर्षानं काहीच बोलले नाही, 2-3 वर्ष ते काही बोलले नाही. आता मला सारखं विचारायला मला आला राग. आणि पुन्हा 4 वर्षांनी एकदा त्यांनी विचारलं, ते लय दिवस झालं पगार होती का नाही सुरू. त्यांना म्हणलं ह्या बघा आता खरं खरं सांगतो, मला काय वाटत नाही बघा पगार सुरू होईल म्हणून. बरं मी हे धाडस का म्हणून केलं माहितीये का, तेव्हा मला झाले होते 2 लेकरं. मी लेकरं होईपर्यंत काही बोलत नव्हतो, होईल आता होईल पुन्हा होईल. आता म्हणलं आता काय करायचं, हा नाही होणार पगार सुरू, न्यायची का तुम्हाला पोरगी. नाही पण पगार सुरू व्हायला पाहिजे. मी म्हणलो तुम्ही काळजी करू नका, मी आता कीर्तन सुरू करायला. बरं कीर्तन सुरू झाले, व्याख्यान सुरू झाले माझे. आता हळूहळू रविवारची सुट्टी, गुरुवारची सुट्टी, मी कीर्तन व्याख्यान माझे चलत होते. बरं चांगले कीर्तन 5-7 वर्षाचा काळ असाच गेलो. 7-8-10 वर्षात कीर्तन करून बी ते जमानाच ना मिळेल लवकर. युट्यूबला कीर्तन नाही, कुठंच नाही, तारखा कुणी देत नव्हतो. असं कधी कधी असं वाटायचं मला त्या टायमाला की एखाद्या गावात जावं आणि आपल्या पोराला सांगावा तिथला महाराज तुम्ही आडवा. समजा एखाद्या गावात सप्ताह सुरू असला, उपाशीच होतो ना मी. असं वाटायचं एखाद्या गावात आपल्या पोराला सांगावा तिथे महाराज येणार, ती आडवा गाडी. आणि मग ते लोक म्हणतात महाराज कसा आला नाही. मग मी म्हणतो मी करतो कीर्तन.
बेकार परिस्थिती झाली, कुणी बोलवीत बी नव्हतं. बरं इकून तिकून चांगले युट्यूबला कीर्तन पडले, झिटवाकीला कीर्तन आले, टीव्हीला अनेक काही इकडं तिकडं गेले, इंस्टाग्रामला ह्याला चांगली हवा व्हायला लागली आणि नेमकं लॉकडाऊन पडलो. आता बघा किती इग्न. चांगलं युट्यूबला कीर्तनात चालायला लागले, व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले की लॉकडाऊन पडलो. नेमकी गाडी घेतली होती मी, लॉकडाऊन पडलो. एका महिन्यात गाडीचे फोटो व्हायरल केले, गाडी घेतली. मी हळूच बऱ्याच लोकांना सांगितलं माझी गाडी विक्री म्हणलं. लॉकडाऊन मध्ये विकून टाकली. मी वस्तुस्थिती सांगायला लागलो, विनोदाचा भाग नाही. तसाच लॉकडाऊन मध्ये इकडे शाळेवर पगार नाही. तिकडे माझा मित्र काय म्हणला मला माहिती आहे का, तो माझ्यासोबत नोकरी लागलेला, तुझी गाडी विकायची म्हणलं हो. केवढ्याला द्यायची म्हणला. कोण घेते गाडी. हा माझा चांगला मित्र, गाडी त्यालाच विकून टाकली. दुसरी एक, आता जरा कोरोनाचा काळ सावट संपत आलं, एक सेकंड हँड इंडिका घेतली 80-90 हजाराची, 80 हजाराची, आपल्या जयदेव लांडे सरांची, तिकडे तुमची इकडची ओढवणीत राहते ते, 70-80 हजाराची. बऱ्याच वेळा बंद पडायची, पण तसं ढकलीत न्यायचं आपलं. सगळं कुटुंब त्या गाडीत भरलं सगळं आणि पुण्याला गेलो. आणि पहिल्यांदा त्या पंपावर गेलो एका, आणि पंपावाल्याला म्हणलं, आमच्या गावातले पोरं होते 2-3 पंपावर, त्यांना म्हणलं यार मला पंपावर बघा नोकरी. ते पोरं म्हणले काय महाराज काय येल्याने बोलले तुम्ही. नाही राव म्हणलं खरंच नोकरी बघा, मला पंपावर नोकरी बघा म्हणलं, मला नोकरी करायची. मला शाळेत बी पगार नाही, मला माझ्यासोबत असणारे सगळे गेले बी, दिला पैसे लागले बी, ते पगारी उचलत, मला लाज वाटेल म्हणलं. बरं मग शेती बी विक्री म्हणलं, आता काय राजकारणात बिले वाटून झालं म्हणलं आपण. चला खरंच पंपावर नोकरी करण्यासाठी मी इथून गेलो, पण एक बॅच टाकली भाषण कला प्रशिक्षणाची. म्हणलं इकडे लई बॅनर लावून बसलो होतो मी सगळे भाषणाचे, कुठं तर यश आहे ना. मग मी काय केलं म्हणलं शेवटचा धडाका आता, म्हणजे जमलं तर जमलं, शेवट 2-3 लाख रुपये खर्चून बघू, इकून तिकून पैसे गोळा केले, याच्याकून त्याच्याकून, सगळ्या पुण्यात बॅनर केली. म्हणलं हे शेवटचं आता. आपण कसं म्हणतो आता पिरून तर बघू, उगवलं लावलं बॅनर. म्हणलं बघू किती इन्क्वायरी आहे. भरपूर इन्क्वायऱ्या आल्या, क्लासेस चांगले चालायला लागले, चांगलं बुंगाट जमलं. पण हे मात्र वाईट वेळ, 13 वर्षे नॉन ग्रॅज्युएट नोकरी करावी लागली. त्याचं कारण आहे मायबाप आरक्षण नव्हतं, ते चटके मी असं केले. मी असं म्हणत नाही फक्त माझ्या मराठा समाजालाच आरक्षण द्या. जे समाज गोरगरीब लोक आहेत ते खरंच गरीब राहता कामा नाहीत, कुठल्याही समाजातले असू द्या. आणि मराठा समाज तर पार रसातळाला गेलाय, म्हणून त्यांच्या लेकरांना आरक्षण मिळायला पाहिजे. आणि दुसऱ्या जातीचाही अजिबात द्वेष करत नाही, प्रत्येकाला स्वतःच्या जातीचा अभिमान असतो, हे की नाही. सावतो म्हणतात आमची माळी याची जात, तुकोबाराय बोलतात बरे झालो देवा कुणबी झालो. प्रत्येक संतांना आपल्या आपल्या जातीचा अभिमान असावा, पण कुठल्याही जातीचा द्वेष नसावा. एक विनंती करेल तुम्हाला, आरक्षण तर मराठा समाजाला पाहिजेच, पण कुणीही कुठल्याही जातीचा द्वेष करू नका, कुणी कोणाला विरोध करू नका. भांडणं होतील, पेटल, त्याचे विपरीत परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. आणि हे जातीतलं भांडण आपल्या देशाच्या कामाचं नाही. म्हणून सरकार मायबापनी याच्यावर ठोस निर्णय घ्यावा आणि हे भांडण कायमस्वरूपी बंद करावं. पुढाऱ्यांना फक्त जातीत भांडणं लावून, तुमच्यात भांडणं लावून, ओबीसीला फुगून, मराठ्यांना फुगून, एसीला फुगून, एसटीला फुगून तुमच्यात भांडणं लावायचे आणि तुमच्या या प्रवर्गावर त्यांना राजकारण करायचंय. म्हणून त्यांनी एकत्र येऊन, सगळ्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन कायदा करावा. कायदा शेवटी माणसासाठी आहे. कायदा कोणासाठी आहे? माणसासाठी आहे. माणसं जर मरायला लागले, माणसं जर स्वतः जीव द्यायला लागले, तर तुमचा कायदा कोणासाठी आहे? कायद्यात बसत नाही, अमुक होत नाही. तुम्हाला काय करायचं ती करा, पण तुम्ही एकत्र आले की सगळं होतं. तुमच्यासाठी पुन्हा एकदा विनंती, कोणाचाही द्वेष करू नका, कोणालाही गावातल्या गावात मतभेद होऊ देऊ नका. हे वरच्या लेवलला काय व्हायचं ती होईल. तुम्ही सगळे एकत्र राहा.